Okay, so today we are going to see some of the set operators. Screen visible है? Perfect. Okay, set operators काय असतात? आपल्याला काही set operators बघायचे आज. We'll start the set operators from today. चारच set operator आहेत आपल्याकडे. We have union all, okay? We have intersect and we have minus. Okay, so जर उदाहरण द्यायचं असेल तर मॅथ मध्ये आपल्याला हे होतं बघा. Something to show you. हे मॅथ मध्ये केल्याचं आठवतं? A intersect B, okay? B minus A. So if consider A is one table, okay, and B is one table. So what this intersect is going to give you? It is going to return you the, see, this is the common area between A and 2. So what do you think? What A intersect B will give you? It will return you some of the common values, okay? Okay. What A intersect B is going to give you? It is going to return you the common values between table A and B. Is it so? See, A intersect B कसं लिहायचो आपण? A intersect B. ओके. सो जर आपल्याकडे A एक टेबल असेल आणि B एक टेबल असेल तर त्यांचा आउटपुट तुम्हाला काय भेटणार? A टेबल मध्ये B टेबलचा जो डेटा आहे तो म्हणजे कॉमन, दोघांमध्ये कॉमन काय हे तुम्हाला आउटपुटला भेटणार, बरोबर? ह्या डायग्राम कडे बघा. महेश, बरोबर का? A intersect B मध्ये कसं होणार? इट इज गोइंग टू ए रिटर्न यू, इंटरसेक्ट बी म्हणजे कॉमन पाथ. हो, दोघांमधला कॉमन. ए टेबल आहे आणि बी हो टेबल आहे. याच्यामध्ये हो कॉमन काय आहे? जे पण रेकॉर्ड्स कॉमन ए असतील दोन टेबलमध्ये हो ते तुम्हाला आउटपुटला मिळणार. ओके. आणि युनियन मध्ये काय होणार? हे तुम्हाला कॉमन पूर्ण व्हॅल्यू, दोन्ही सेट सगळं. बरोबर, कॉमन पण देणार आणि अनकॉमन पण देणार. दोघांमधले हो सगळे रेकॉर्ड्स, ए मधले पण सगळे सगळे रेकॉर्ड सगळे. देणार आणि बी मधले पण सगळे रेकॉर्ड देणार. म्हणजे जर ए हो टेबल मध्ये एम्प्लॉय आय डी 102 103 आहे आणि बी मध्ये 104 105 आहे, तर तुम्हाला 102 3 4 5 हे 3 चारही 4 तुम्हाला 5. आउटपुटला भेटणार. ओके. खूप इझी आहे. सेट ऑपरेटर्स ज्या कधी आपण कोणत्या केसमध्ये वापरतो? सी, आपण सेट ऑपरेटर्स केव्हा वापरतो? जेव्हा टेबलचं स्ट्रक्चर सेम आहे, बरं का? वी हॅव सेम स्ट्रक्चर टेबल्स. ओके. आता आपण याच्या अगोदर बघितलं होतं, आपण फक्त एका टेबल सोबत काम केलेलं होतं, बरोबर? वी क्रिएटेड अ टेबल, वी इन्सर्टेड अ डेटा इन दॅट टेबल, राईट? वी अपडेटेड सम ऑफ द व्हॅल्यूज. मग त्यानंतर आपण काय केलं? एखादं रेकॉर्ड डिलीट केलं, मग आपण ते अपडेट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. मग आपण सिंगल रो फंक्शन्स मध्ये गेलो, बरोबर? सिंगल रो फंक्शन्स मध्ये स्ट्रिंग फंक्शन्स बघितले, न्यूमरिक फंक्शन्स बघितले. ओके. बेसिकली आपण काय करत होतो? एकाच टेबलवरती काम करत होतो आतापर्यंत. पण आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय? मल्टिपल टेबल्स वरती. दोन टेबलला जर त्यांचं स्ट्रक्चर सेम असेल, स्ट्रक्चर म्हणजे काय? कॉलम. ओके. कॉलम आणि त्याच्यामधला डेटा टाईप हे जर सेम असेल तर आपण त्यांना कसं एकत्र करू शकतो, व्हर्टिकली कसं ऍड करू शकतो, हे जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी सेट ऑपरेटर्स असतात. आणि जॉईन मध्ये काय होतं? जॉईन मध्ये दोन टेबल ज्यावेळेस आपण जॉईन करायचा प्रयत्न करतो तर त्यांच्यामध्ये एक कॉलम कॉमन पाहिजे तुम्हाला. हे बघूया आपण. बट सेट ऑपरेटर्स मध्ये काय हवं? बेसिक रिक्वायरमेंट काय आहे नम्रता? सेट ऑपरेटरची बेसिक रिक्वायरमेंट काय आहे?
महेश? कमीत कमी 2 तरी टेबल हवेत ना. येस, पहिली रिक्वायरमेंट हा. अशी आहे की एक तर 2 टेबल हवे आणि आणि त्यांचं स्ट्रक्चर सेम हवं. एक्झॅक्टली. मग ज्यावेळेस तुम्हाला असं एखादा इंटरव्ह्यूअर विचारेल की हाऊ कॅन आय जॉईन 2 टेबल्स विथ सेम स्ट्रक्चर, जॉईन म्हणेल तो कदाचित, किंवा हाऊ कॅन आय कंबाईन 2 टेबल्स विथ सेम स्ट्रक्चर, तर त्यावेळेस तुम्हाला काय सांगायला लागेल? यू कॅन यूज युनियन ऑर एनी ऑफ द सेट ऑपरेटर्स डिपेंडिंग अपॉन ऍप्लिकेशन. ठीक आहे. मग एकतर पहिली गोष्ट त्यांचं स्ट्रक्चर सेम असायला हवं. मग आता आपल्याकडे 2 सेम स्ट्रक्चर असलेले टेबल कोणते? सी, आय हॅव 2 टेबल्स. फर्स्ट वन इज emp_01. ठीक आहे. याच्यामध्ये काय डेटा सेट? एम्प्लॉई आयडी 101, 2, 3 आणि 4. ओके. किती एम्प्लॉई आयडी याच्यामध्ये? 4. 101, 102, 103 आणि 4. सेम माझ्याकडे दुसरा टेबल आहे emp_02. ह्या केसमध्ये काय आहे? एम्प्लॉई आयडी किती आहे माझ्याकडे? 104, 5 अँड 6. मग जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर एक रेकॉर्ड असा आहे, प्रत्येक हे रेकॉर्ड असे आहे जे 1 नंबरच्या टेबलमध्ये पण आहे आणि 2 नंबरच्या टेबलमध्ये पण आहे. सी, emp02 याच्यामध्ये हे रेकॉर्ड आहे, प्रतीक देशमुख सॅलरी 15,000. अँड when it comes to 01, सी, प्रतीक देशमुख सॅलरी 15,000. मग हे रेकॉर्ड दोन्ही टेबलमध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला हे दोन्ही रेकॉर्ड फाईलमध्ये किंवा मग 2 वेगवेगळ्या टेबलमध्ये आले आणि तुमची रिक्वायरमेंट अशी असेल की तुम्हाला हे एकाच टेबलमध्ये हवे, तर त्या केसमध्ये आपण काय करतो? जर त्यांचं स्ट्रक्चर सेम असेल तर वी कॅन यूज दी सेट ऑपरेटर्स. ओके. द पहिलं सेट ऑपरेटर काय आपलं? युनियन. ओके. युनियन म्हणजे काय? ए युनियन बी. मग युनियन मध्ये काय मिळत होतं आपल्याला? इफ यू सी दिस ग्राफ, वेर इज इट? याच्यामध्ये युनियन मध्ये काय मिळत होतं? टेबल ए चे पण रेकॉर्ड आणि टेबल बी चे पण रेकॉर्ड. मग टेबल ए मध्ये किती रेकॉर्ड आहेत आपले? 4. आणि टेबल बी मध्ये किती रेकॉर्ड आहे? बी इन द सेन्स 02. आपल्यासाठी ए बी वेगळे. ठीक आहे. emp02 हा आपला बी टेबल कन्सिडर करा. दुसरा, याच्यामध्ये किती रेकॉर्ड आहेत? 3 रेकॉर्ड. आणि तिकडे किती होते? 4. मग जर मी युनियन केलं तर मला किती रेकॉर्ड मिळायला पाहिजे? 7. सी, मी युनियन कसं करतो? सिलेक्ट स्टार फ्रॉम emp_01. ओके. आपला बेसिक फॉर्म्युला आहे, काही पण डेटा रिट्राईव्ह करण्याचा. ह्या टेबल मधून सगळं डेटा रिट्राईव्ह केला, विच विल बी युनियन विथ सिलेक्ट स्टार फ्रॉम emp_02. मग ह्या 2 टेबलला मी काय केलं? फक्त युनियन वर्डनं जॉईन केलं. मग युनियनचं फंक्शन काय आहे? इट इज गोइंग टू रिटर्न यू, काय रिटर्न करेल तो? दोन्ही टेबलला एकत्र करेल. ठीक आहे. व्हर्टिकली. सी, काय दिलं त्याने तुम्हाला आउटपुटला? एम्प्लॉई आयडी 101, 102, 103 आणि 104. हे टेबल कोणत्या टेबलमध्ये होते? emp01 मध्ये होते, बरोबर. हे 4 रेकॉर्ड तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. आणि युनियन केलं, दुसरा टेबल कोणता होता? emp_02. मग त्या टेबलचे रेकॉर्ड्स पण इथे आहेत का? emp_0 टेबल मधले 3 रेकॉर्ड पण आहेत. पण जर एक गोष्ट तुम्ही नोटीस केली, जे डुप्लिकेट रेकॉर्ड होतं, म्हणजे जे 1 नंबर मध्ये पण प्रेझेंट होतं आणि 2 नंबर मध्ये पण प्रेझेंट होतं, ते किती वेळेस आलं? एकदाच आलं. एकदाच फक्त कॉमन आहे ना. कॉमन रेकॉर्ड दोघांमधलं होतं, ते एकदाच त्यांनी घेतलेले. ठीक आहे. पण इन्स्टेड ऑफ युनियन, जर मी युनियन ऑल केलं, आता आउटपुट मध्ये काय डिफरन्स दिसतो तुम्हाला? काय डिफरन्स? डुप्लिकेट पण सगळे दोनदा रेकॉर्ड्स आले. घेतले. येस. मग युनियन आणि युनियन ऑल मध्ये त्यामध्ये काय आहे? डिफरन्स जर विचारला तर काय येईल याच्यामध्ये? युनियन जर आपण युनियनमध्ये डुप्लिकेट्स घेत नाहीत आणि युनियन ऑलमध्ये डुप्लिकेट्स घेतात. युनियन ऑल मध्ये डुप्लिकेट्स येतात. जेव्हा पण आपण युनियन ऑल करतो तर जे पण काही डुप्लिकेट्स असतील ते तुमचे ऍज इट इज तुम्हाला मिळतील, 4 असू 5 असू. पण जर तुम्ही युनियनच घेतलं तर इट विल कन्सिडर ओनली युनिक रेकॉर्ड्स. ओके. जर ते 4 वेळेस एखादं रेकॉर्ड आलं असेल तर ते तुम्हाला एकदाच देणार, डुप्लिकेट आलेले रेकॉर्ड देणार नाही. ठीक आहे. युनियन ऑल लक्षात आलं? सो पहिलं सेट ऑपरेटर काय होतं आपलं? युनियन.
मी असं करतो इथे फर्स्ट इज युनियन. आणि काय केलं होतं मी दोघांना युनियन करण्यासाठी? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_01 युनियन सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP02. ठीक आहे. सी युनियन मध्ये काय आलं? इट गेव यू ओनली दी युनिक रेकॉर्ड. आणि ज्यावेळेस युनियन ऑल केलं मी अगेन इट इज गोइंग टू गिव्ह यू दी डुप्लिकेट्स ॲज वेल. ठीक आहे. 104 इथं 2 वेळेला आलं. आपल्याकडे 2 टेबल आहेत बेसिकली. ठीक आहे. लक्षात आलं? मयूर? हो लक्षात आलं सर. ओके. सेट ऑपरेटर्स आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला टेबल व्हर्टिकली जॉईन करायचं असेल असं बोलू शकतात. आणि आपल्या टेबलचं स्ट्रक्चर सेम असलं पाहिजे. ओके. 2 टेबल आपल्याला व्हर्टिकली जॉईन करायचे असेल. व्हर्टिकली का म्हणालो मी? कारण याच्यामध्ये टेबल 1 आणि टेबल 2 चं स्ट्रक्चर सेमच होतं. बरोबर? ते व्हर्टिकली जॉईन झाले म्हणजे कसं दोन्ही डेटा एका खाली एक ऍड होत गेला. बरोबर? व्हर्टिकली टेबल वाढला ना आपला. एखादा कॉलम वाढलाय का इकडे? नाही. ते कॉलम कुठे वाढतात? जॉईन मध्ये वाढतात. ठीक आहे. पण सेट ऑपरेटर्स मध्ये, युनियन ऑल मध्ये याच्यामध्ये टेबल्स कसा होतो? इट विल जस्ट increase the table size vertically join होईल तो. ठीक आहे. युनियन आणि युनियन ऑल डिफरन्स समजला? कल्पेश, गणेश? गणेश डिफरन्स समजला दोघांमधला? सर एकदा अजून परत सांगा ना सर. ठीक आहे. युनियन मध्ये काय होतं? आपल्याकडे 2 टेबल आहे गणेश. पहिला टेबल कोणता आहे? कोणता टेबल आहे पहिला? EMP_01. एम्प्लॉय आयडी. ओके. टेबलचं नाव काय आहे? EMP_01. तो टेबल आपण बघायचा असेल तर कसा बघतो आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_01. मग ह्या टेबलमध्ये डेटा काय आपला? हा डेटा आहे आपला. बरोबर? याच्यामध्ये एम्प्लॉय आयडी 101 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. 4 एम्प्लॉय आयडी माझ्याकडे ह्या टेबलमध्ये. ठीक आहे. मला माझे 2 कॉलेजेस आहे फॉर एक्झाम्पल बरोबर. किंवा 2 ऑफिसेस आहे माझे. माझ्या पहिल्या ऑफिसमध्ये हे लोक काम करतात. ठीक आहे. दुसरं ऑफिस आहे माझं जिथे हे लोक काम करतात. फ्रॉम EMP_02. कोणते लोक काम करतात? हे लोक काम करतात. पण प्रतीक हा माणूस असा आहे 104 जो पहिल्या 02. ऑफिसमध्ये पण काम करतोय. 104 ज्याचा एम्प्लॉय आयडी आहे सी प्रतीक देशमुख. ठीक आहे. आणि तो दुसऱ्या ऑफिसमध्ये पण काम करतोय फॉर एक्झाम्पल. ओके. पण जर मी माझी अशी रिक्वायरमेंट आहे की मला एकच लिस्ट हवी आहे ज्याच्यामध्ये माझे सगळे एम्प्लॉय यायला हवे. मग मी ह्या 2 टेबलला जॉईन कसं केलं? व्हर्टिकली जॉईन करायचं असेल तर यांना एकत्र कसं केलं ह्या 2 टेबलला? बाय युझिंग युनियन. आता युनियन मध्ये 2 युनियन आहेत. एक ते युनियन आहे आणि दुसरं आहे युनियन ऑल. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? जो की आपण आता बघितला. आता जर मला युनियन करायचं असेल 2 टेबलला तर मी असं म्हणतो सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_01. ओके. आणि याला जर युनियन बोललो ओके तर काय होईल? फक्त युनियन विथ 01चाच दाखवेल ना सर. नाही EMP_002. ठीक आहे. आता हे 2 आहे बघ. बरोबर. हीच क्वेरी मी इथे यूज केली. इथे आली ही क्वेरी. ओके. सेम टू सेम. आणि फक्त 2 क्वेरीला डिफरन्स काय म्हणतो सेपरेट कशाने केलं मी? बाय युझिंग युनियन वर्ड. युनियन. ओके. युनियन हा एक बरोबर. ऑपरेटर आहे. या ऑपरेटरने मी दोघांना सेपरेट केलं. मग यांना युनियन करा असं बोलतोय मी. ठीक आहे. ही एक क्वेरी झाली आपली. मग यांच्या युनियन मध्ये तुला आउटपुट काय आला? पहिल्या ऑफिसमध्ये जे काम करत होते ते 4चे 4 आले. ठीक आहे. 3. बरोबर सर. आणि प्रतीक जो तिकडे पण काम करत होता 104 जो की ह्या टेबलमध्ये पण आहे आणि ह्या टेबलमध्ये पण आहे. पण तो किती बरोबर. वेळाला आला? एकदाच आला. सी. एकच दा. मग युनियनने बरोबर. तुम्हाला डुप्लिकेट रेकॉर्ड्स दिले. हे तर डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट म्हणजे काय? जो की तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. बरोबर? बरोबर सर. मग एकच रेकॉर्ड डबल आलेले. पण जर मी युनियन केलं तर ते डबल रेकॉर्ड आलं का याच्यामध्ये? नाही. एकदाच आलं.
पण ज्यावेळेस मी युनियन ऑल म्हणल, ठीक आहे, फक्त युनियन ऑल हा वर्ड वापरला मी, ऑल हा शब्द टाकला युनियन नंतर, मग त्याचं आउटपुट कसं बदललं बघा. सी डबल आला सर. एक्झॅक्टली. मग युनियन आणि युनियन ऑल मध्ये काय डिफरन्स आहे की युनियन ऑल ज्यावेळेस आपण घेतो तो काय करतो, जे पण तुमचे युनिक रेकॉर्ड्स आहेत ते दाखवत नाही युनियन ऑल, ते डुप्लिकेट्स जसे आहे तसे दाखवतो. ठीक आहे. बरोबर. पण युनियन जर घेतलं तर तो तुमचे युनिक रेकॉर्डच दाखवतो. युनिक म्हणजे काय, जे ओरिजिनल आहेत. एकदा आलेला दोनदा आलेला असेल तर एकदाच दाखवेल तो, 10 वेळेस हो आला असेल तरी तो एकदाच दाखवेल. ठीक आहे. हे हो दोघांमध्ये सर. डिफरन्स आहे. ठीक आहे, आता कळालं? हो सर, थँक्यू. बाकीच्यांना कळालं सगळ्यांना? महेश, मयूर, अश्विनी हो समजलं सर, तुम्हाला कळतंय. हो सर. डिफरन्स बिटवीन युनियन अँड युनियन ऑल? या युनियन येस. ओके. संकेत समजलं? हो सर. रेखा तुम्हाला समजलं? हो सर, समजलं. ठीक आहे. आता आपला दुसरा सेट ऑपरेटर आहे, तिसरा सेट ऑपरेटर. आपण पहिला बघितलं युनियन, दुसरा बघितला युनियन ऑल, तिसरा आहे आपला इंटरसेक्ट. इंटरसेक्ट मध्ये काय होत असणार सी समजण्यासाठी आपण आपल्या याच्यावरती जाऊया. ए इंटरसेक्ट बी. आता मॅथ मध्ये आपण असं लिहायचो बघा, सी अल्जेब्रा मध्ये असेल तुम्हाला हे, ए इंटरसेक्ट बी कसं दाखवायचो आपण, ए इंटरसेक्ट बी. सो दिस इज दी ए इंटरसेक्ट बी. इंटरसेक्ट मध्ये काय होईल, दोघांमध्ये जे कॉमन रेकॉर्ड येतो तुम्हाला मिळेल. कॉमन पार्ट आहे. बरोबर. मग आपल्या केसमध्ये आपल्याकडे कोणतं कॉमन रेकॉर्ड आहे दोन्ही टेबल मध्ये? प्रतीक. प्रतीक. एक्झॅक्टली, प्रतीक. जर मी याला असं केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_01 आणि फक्त युनियन आणि युनियन ऑलच्या ऐवजी मी काय टाकतोय, इंटरसेक्ट. ओके. सिलेक्ट स्टार स्टार फ्रॉम EMP_02. मग तुम्हाला आउटपुटला काय येईल बघा. काय आलं आउटपुटला? दोघांमधलं कॉमन रेकॉर्ड भेटलं का? हो सर. मी जर 2 इथे केला आणि इथे 1 केला तर डिफरन्स येईल का काही? नाही. काही डिफरन्स येणार नाही. मग इंटरसेक्टने तुम्हाला काय दिलं की दोघांमधले कॉमन रेकॉर्ड. कॉमन इक्वेल. बरोबर. सोपं आहे. इंटरसेक्ट फक्त हे आठवायचं, इंटरव्ह्यूअरने विचारलं होतं, ए इंटरसेक्ट बी, ए युनियन बी. ठीक आहे, खूप सोपं आहे. ओके सर. इंटरसेक्ट इट विल रिटर्न यू ओनली दी कॉमन व्हॅल्यूज बिटवीन टू टेबल्स. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा सेट ऑपरेटर आपला आहे मायनस. ओके, आवाज येतोय? हो सर. सी मायनस कसं काम करेल? ए टेबल मध्ये काही रेकॉर्ड आहेत, बी टेबल मध्ये काही रेकॉर्ड आहेत. म्हणजे आपल्याकडे एम्प्लॉई 01 मध्ये काही रेकॉर्ड आहेत आणि EMP02 मध्ये रेकॉर्ड आहे. आता मायनस काम कसं करतं आपण बघूया. सी बी मधून जर ए मायनस केला, ओके, तर इथे काय आलेलं आहे आउटपुटला, काय येईल, बी मायनस ए. मग बी मध्ये जे कॉमन रेकॉर्ड होतं तेही मायनस होईल. ओके, आणि ए मायनस बी जर केला तर इट विल नॉट कन्सिडर दी कॉमन रेकॉर्ड. या दोघांमधलं कॉमन रेकॉर्ड कन्सिडर केलेलं आहे का? नाही. कॉमन रेकॉर्ड सोडून ए मध्ये कोणते रेकॉर्ड आहेत तेच कन्सिडर होतील आणि बी मायनस ए मध्ये काय होईल, कॉमन रेकॉर्ड सोडून बी मध्ये जे रेकॉर्ड्स आपले आहेत तेच कन्सिडर होतील. ते नसेल समजलं, इकडे बघा कसं क्वेरी कशी होईल आपली. सेम, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_01 मायनस सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_02. ओके. मग जर एक मधून जर दुसरा टेबल मायनस केला तर आउटपुटला किती रेकॉर्ड आले? मायनस होण्यासारखं रेकॉर्ड कोणतं होतं दुसऱ्या टेबल मध्ये? फक्त कॉमन जे होतं ते गेलं आणि उरलेले सगळे रेकॉर्ड आले. कॉमन 104 याच्यामध्ये आहे का? EMP01 मधून जर मी EMP_01, ओके, EMP1 मध्ये किती रेकॉर्ड आहेत आपले? इतके रेकॉर्ड. ओके, आणि 2 मध्ये किती रेकॉर्ड आहेत? 3. आणि यांच्यातलं कॉमन रेकॉर्ड कोणतं होतं? प्रतीक. मग जर मी ह्या 4 रेकॉर्ड मधून हे 3 रेकॉर्ड मायनस केले तर मायनस होण्यासारखं रेकॉर्ड कोणतं? जस्ट प्रतीक. बाकीचे 3 रेकॉर्ड तर मायनस होणार नाही.
कारण त्यांना कुठे मॅचच नाहीये. सी फक्त हे रेकॉर्ड पहिल्यातून चाललं जाईल, पहिल्या टेबल मधून जे कॉमन आहे ते. मग पहिल्या टेबल मध्ये कॉमन रेकॉर्ड कोणतं आहे? प्रतीक आहे. ठीक आहे, हे जर चाललं गेलं तर उरलेले किती तुम्हाला आउटपुटला आले? दिस 3. जर मायनस केलं, सी इट विल गिव्ह यू ओनली दोज 3 रेकॉर्ड्स. ओके, पण जर इथे EMP02 मधून 1 मायनस केलं तर आउटपुटला किती रेकॉर्ड यायला हवे? कॅन एनीवन टेल मी द नंबर ऑफ 2. रेकॉर्ड्स? एक्झॅक्टली, विल गेट 2 रेकॉर्ड्स. ओके, आलं लक्षात? 2 रेकॉर्ड आले तुम्हाला. जो कॉमन होता तो कन्सिडर नाही आला याच्यामध्ये. इट्स व्हेरी इझी. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सेट ऑपरेटर सोबत डील करता तुमच्या टेबलचं स्ट्रक्चर सेम असायला हवं. हे ठीक आहे, लास्ट नेम कॉलम, इथे कॉलमचं नाव वेगळे, तिकडे कॉलमचं नाव वेगळे, इट्स ओके. ओके, इथे फर्स्ट नेमचं कॉलमचं नाव वेगळे, तिकडे तुम्ही एफ नेम दिलेले, इट्स ओके. पण जे तुमचा डेटा टाईप आणि प्रिसिजन आहे, इट शुड मॅच बेसिकली. ओके, जास्त असेल तर चालेल कदाचित, म्हणजे प्रत्येक जर इथे समजा मॅक्सिमम वर्ड किती आहे? 4 4 8. ठीक आहे, 7 नाही चालणार दुसऱ्या टेबलची प्रिसिजन, ते 10 15 चालेल. ठीक आहे, कमी नको. किंवा मग इथे नंबर आहेत तर तिकडे पण असा कॉलम हवा जो की नंबरच आहे. कॅन ट्राय चेंजिंग द नेम ऑफ कॉलम्स. ओके, सेट ऑपरेटर समजले? नथिंग हार्ड इन दिस. ओके, सेट ऑपरेटर 4 समजले सगळ्यांना? येस. Yes. हो. कुणाला समजले नाही? एनीवन? निकिता, समजलं. नम्रता, तुम्हाला समजलं? महेश, ऑल सेट? जायचं पुढे? ओके, येस सर. आता आपण एक गोष्ट बघितली होती बघा, खूप लॉजिकल गोष्ट आहे. आपण काय बघितलं होतं? जस्ट अ मिनिट. ओके, आपण काय बघितलं होतं? आपण कसं करतो, ज्यावेळेस मला 2 टेबल, सी हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ टेबल विथ डेटा. कसं करतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ठरलं तर माझ्याकडे STU नावाचं टेबल आहे. ओके, ओ सॉरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम STU. ओके, आय हॅव दिस STU टेबल. मला याची कॉपी बनवायची. हाऊ कॅन आय क्रिएट अ कॉपी ऑफ दिस टेबल? कॅन एनीवन टेल मी? ज्याच्यामध्ये हे सगळे रेकॉर्ड यायला हवे. Create table. Ganesh, can you please tell me how will you create a copy of table? गणेश, हा सर बोला. मला सांगा याची कॉपी कशी बनवू मी या टेबलची? महेश, तुम्ही सांगाल का? सर समजा आपण स्टुडंट 1 नावाचा जर टेबल तयार करायचा असेल तर असं लिहू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1 ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम STU. Select star from student as select हा, star ॲज from. सिलेक्ट स्टार फ्रॉम म्हणजे स्टुडंट 1 नावाचा असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1 ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट असं. पण आपलं क्रिएट टेबल बोलायला लागेल ना? हाँ It सर, will create create table. हा हा, table. सॉरी, क्रिएट टेबल. सिलेक्ट नाही, क्रिएट टेबल. Okay. क्रिएट टेबल स्टुडंट 1 ॲज सिलेक्ट फ्रॉम Select स्टुडंट. star from. हा, STU. स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके, क्रिएट टेबल STU0. मग STU01 नावाचा टेबल क्रिएट झाला. तो मी कसा बघेल? सिलेक्ट स्टार फ्रॉम फ्रॉम STU. STU1. ओके, 01. सेम कॉपी तयार झाली. पण दुसऱ्या केसमध्ये जर मला फक्त स्ट्रक्चर हवं असेल तर कसं करतो मी? जस्ट रिव्हिजन साठी मला सांगा. क्रिएट टेबल STU1 ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम STU when 1 is equal to 2. Where 1 is equal to 2. क्रिएट टेबल क्रिएट टेबल STU01 02 ॲज ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम STU01
ओके. मग जर हे एक्झिक्यूट केलं तर माझं काय होईल, टेबलचं स्ट्रक्चर दिसेल मला. इथे मी जर 02 केलं, सी अरे सॉरी, ते वेअर कंडिशन द्यायचं राहिलं ना आपलं. शुड बी वेअर वेअर वन इज इक्वल टू 2. condition. 1 इज इक्वल्स टू 2. आणि आता मी याच्या 2 च्या ऐवजी काय करतो, आय क्रिएट चेंज द नेम. ओके, सो इट विल जस्ट क्रिएट अ इट विल जस्ट कॉपी द स्ट्रक्चर ऑफ टेबल. ओके, हे लक्षात आलंय सगळ्यांच्या बरोबर. सी इथे स्ट्रक्चरच दिसलं, हे समजलं. पण आता माझा प्रश्न असा आहे, जर मी एखादी कमांड फायर केली, इथे एखादी क्वेरी फायर केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम, जसं की माझा टेबल आहे एम्प्लॉईज नावाचा टेबल आहे. काही एरर आला इथे, दोघांना सेमीकॉलनने सेपरेट नाही केलं. सी माझ्याकडे हा टेबल आहे, ठीक आहे. पण आता जर मला फक्त ह्या कॉलम नकोय, मला काहीतरी मॉडिफिकेशन करायचं. इथे मी जर असं केलं, अप्पर ऑफ फर्स्ट नेम, नाहीतर मी असं बोललो, मला फक्त EMP ID हवाय आणि त्या EMP ID ला सॅलरी किती मिळते एवढंच हवंय. तर मग काय मी जसं घेतलं बघा, सिलेक्ट EMP ID अँड सॅलरी फ्रॉम एम्प्लॉईज. मग तुम्हाला आउटपुटला काय मिळेल, ह्या क्वेरीचा आउटपुट काय असेल? सगळ्या एम्प्लॉईंची दोनच कॉलम शो होतील, दोन कॉलम शो एम्प्लॉई होतील. आय डी आणि सॅलरी. बरोबर, म्हणजे हा एम्प्लॉई किती सॅलरी घेतोय, हा एम्प्लॉई किती सॅलरी घेतोय, हा एम्प्लॉई किती सॅलरी घेतोय, हा किती घेतोय, हा किती घेतोय. पण आता जर ही क्वेरी मी फायर केली, तुम्हाला मी काय सांगितलंय, ह्या क्वेरीचा रिझल्ट कुठपर्यंत आहे? मेन टेबल मध्ये काही चेंज झाला का एम्प्लॉई टेबल मध्ये? नाही. आपण काय वापरलेले, फक्त सिलेक्ट वापरले आपण, बरोबर. मग त्यांनी काय केलं, एम्प्लॉई टेबल मधून फक्त एवढी माहिती आपल्याला काय केली, काढून दिली. लक्षात आलं? पण मेन टेबल मध्ये काही फरक पडला का? किंवा मग जर मी तिथे यांना युनियन केलं, फॉर एक्झाम्पल कॉनकॅट केले हे दोन टेबल कॉलम्स, कॉनकॅट थोडंसं महत्वाचं आहे का, मला काय सांगायचं समजून घ्या. एम्प्लॉई ID ला कॉनकॅट केलं मी सॅलरी सोबत, किंवा मग कॉनकॅट असं लिहिलं मी, EMP ID शुड बी, ठीक आहे, दोघांमध्ये स्पेस पण द्यायचं आहे मला, आणि सॅलरी. आता जर मी हे फायर केलं, तुम्हाला आउटपुटला तर मिळालं, पण मेन टेबल मध्ये काही चेंज झालाय का एम्प्लॉई टेबल मध्ये? नाही. 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 हे फक्त तुम्हाला आउटपुटला दिसतंय. जे की मी ही क्वेरी काढून टाकली किंवा मी दुसरी क्वेरी एक्झिक्यूट केली तर चाललं जाणार. लक्षात आलं? हे फक्त तुम्हाला त्याने सिलेक्ट करून दिलं आउटपुटला, बरोबर ना. आपण काय बघितलंय, डेटा रिट्रीव्हल लँग्वेज मध्ये त्यांनी काय केलं, फक्त रिट्राईव्ह करून दिला डेटा. आणि आपण इथे काय केलं, एक स्ट्रिंग फंक्शन किंवा मग एक फंक्शन परफॉर्म केलं, थोडक्यात सिंगल रो फंक्शन, जे की आहे कॉनकॅट. ठीक आहे. पण हा टेबल मध्ये काही चेंज झाले का? नाही. पण जर मला हा टेबल बनवायचा असेल, जो आउटपुटला आला त्याचाच मला टेबल बनवायचा आहे. सी मला इथे जर समजा असेल की नेम आहे ना आपला, की फर्स्ट नेम आहे, फर्स्ट नेम पण हवाय. ठीक आहे. आता ओके, शुड बी फर्स्ट नेम, कॉमा नव्हता दिला का? ठीक आहे. आता हा मला टेबल पाहिजे. ओके, असा एक टेबल हवा, तर तो मी कसा करेल? दिस इज जस्ट द आउटपुट ऑफ क्वेरी, पण मला हाच टेबल म्हणून पाहिजे. आणि ज्या टेबलचं नाव काय पाहिजे मला, EMP_002. मग मी काय करेल, सी कसं करतो, मी याच्या अगोदर काय लिहितो, फक्त क्रिएट टेबल EMP_002 ॲज, ओके, याला ब्रॅकेटमध्ये टाकलं, याला ब्रॅकेटमध्ये क्लोज केलं, याचं पॅरेंथिसिस. ठीक आहे. मग आता काय होईल, ह्या क्वेरीसाठी एक वेगळा टेबल बनेल. ह्या क्वेरीचा एक काय बनेल, या नावाचा टेबल बनेल, क्रिएट टेबल EMP_002 ॲज दिस व्हॅल्यू. पण कॉलमचं नाव मला हे नकोय. सी एक एक गोष्ट ज्या आपण शिकलो त्या सगळ्या कामाला येते. मला कॉलमचं नाव हे नकोय, आय डोंट वॉन्ट दिस कॉलम नेम, मला दुसरं हवंय. ह्या केसमध्ये काय नाव हवंय मला, ॲज सॅलरी. ओके, आपण काय यूज केला, एलियास. मग जर मी याला एक्झिक्यूट केलं, लेट सी, ओके, सॅलरी का नाही घेतली, बिकॉज सॅलरी नेम इज ऑलरेडी एक्झिस्टिंग. ओके, डबल डबल एका कॉलमचं नाव नाही होणार. सो लेट्स नॉट टेक दिस ॲज अ सॅलरी, लेट्स टेक इट ॲज अ सॅल.
सी एरर जो येतो तो इथे तुम्हाला कळतो पण डुप्लिकेट कॉलम नेम, मग ते काढायचं तो एरर. तो काढला, आला तुमचा EMP_002 टेबल क्रिएट झाला. मग आता आपण आजपर्यंत ज्या क्वेरी बघितल्या त्याच्याहून आपण कोणताही टेबल कसाही हवा तसा बनवू शकतो, बरोबर ना? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP_002. बरोबर, हाच टेबल आपण बनवला. याचं नाव काय दिलं होतं आपण? सॅल. सी, जे एलियाज वापरलं तेच कॉलमचं नेम झालं. आणि बाकी आपण काय घेतलं होतं त्या टेबल मधून? EMP ID घेतला होता, सॅलरी घेतलं होतं, फर्स्ट नेम हे कॉलम घेतले होते. आलं लक्षात? मग आता आपण जे फंक्शन्स बघितले, लक्षात आलं का हे काय केलं? जस्ट क्रिएटेड अ टेबल. जो आउटपुटला तुम्हाला येत होता त्याचाच मी एक टेबल बनवून घेतला या नावाचा. आउटपुटला जे डिस्प्ले होत होतं जे की टेबल नव्हता, इट वॉज नॉट अ टेबल, इट वॉज जस्ट द रिझल्ट ऑफ दॅट क्वेरी. त्या क्वेरीचा रिझल्ट होता. ओके, लक्षात आलं का? तो आपण काय केला? टेबल मध्ये कन्वर्ट करून घेतलं. जस्ट क्रिएटेड अ टेबल. क्रिएट टेबल XYZ ॲज अँड दिस इज द क्वेरी. समजलं का रे सगळ्यांना? हो मयूर, हो गणेश, संकेत समजलं? त्यात काही डाऊट नाही आहे? Yes. रेखा, तुम्हाला समजलं? आता आपण जे पण सिंगल रो फंक्शन्स परफॉर्म केले ते आपण कसे पण इम्प्लिमेंट करू शकतो. जसं की माझा आता हा टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP एम्प्लॉईज टेबल आहे, ठीक आहे. ह्या टेबलमध्ये मी ह्या टेबलला पाहिजे त्या फॉर्म मध्ये करू शकतो. सी, कसं? सिलेक्ट, ओके, क्रिएट टेबल म्हणायला लागेल, ते नंतर म्हणतो मी. मला कोणते कोणते कॉलम हवे? EMP ID हवाय, फर्स्ट नेम लास्ट नेम हवाय. पण फर्स्ट नेम लास्ट नेम मला कसा हवाय? कॅप्स मध्ये हवंय. ओके, तर मी काय करतो, कसं करेल? अप्पर ऑफ फर्स्ट नेम. ओके, लास्ट नेम मला कशामध्ये हवाय? Lower मध्ये. ओके, लेट्स टेक इन लोअर. ओके, फर्स्ट नेम लास्ट नेम. ओके ओके, पण लास्ट नेम मला अप्पर मध्ये पण हवाय. सी, लास्ट नेम मला लोअर मध्ये हवाय, बट लेट्स ट्राय त्याला अप्पर मध्ये पण घेऊया. दोन्ही याच्यामध्ये घेऊया. अप्पर ऑफ फर्स्ट नेम लास्ट नेम, सॉरी. ओके, हे सगळं झालं. मला सॅलरीचं काय हवंय? सॅलरीला एका नंबरनी डिवाइड झालं पाहिजे आणि त्याचं जे रिमाइंडर आहे ते मला हवंय. मग मी काय यूज करणार? मॉड. आठवलं का मॉड? मॉड काय देतं? त्या नंबरला डिवाइड जर केलं एखाद्या नंबरनी आणि जे पण रिमाइंडर व्हॅल्यू असेल ते तुम्हाला आउटपुटला देतं. म्हणजे जर मला सॅलरीला डिवाइड करायचंय बाय 3, ओके, आणि जी पण व्हॅल्यू आली ती ह्या मॉड मध्ये यायला पाहिजे आणि त्याचं नाव काय पाहिजे ते आपण देऊ नंतर, ठीक आहे. आणि मला काय हवंय? स्क्वेअर रूट ऑफ सॅलरी हवंय. ओके, स्क्वेअर रूट ऑफ सॅलरी हवाय. म्हणजे काय केलं मी? या छोट्या टेबल पासून कितीतरी ऑपरेशन्स परफॉर्म केले जे आपण बघितलेत ऑलरेडी, ठीक आहे. NVL वगैरे असेल किंवा तुमचा अप्पर लोअर इनिशियल कॅप, काही स्ट्रिंग फंक्शन्स इथे परफॉर्म करू शकतो आपण. कॉनकॅट करू शकतो फर्स्ट नेम लास्ट नेमला. ते ठीक आहे, लेट्स कॉनकॅट फर्स्ट नेम विथ दी स्पेस विथ दी लास्ट नेम. ओके, आणि याला नाव काय म्हणायचं? फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, आता हे फक्त जर सिलेक्ट एक्झिक्यूट केलं, इट इज गोइंग टू गिव्ह यू दी सेट ऑफ दिस रिझल्ट. हे जे तुमचं आउटपुट आहे हे फक्त आउटपुट आहे क्वेरीचा. इट इज नॉट अ टेबल. तो जर बनवायचा असेल तर मी कसं बनवेल? क्रिएट टेबल. क्रिएट टेबल, त्याला काही पण नाव द्या, EMP_ मे बी मॉडिफाईड. ओके, मॉडिफाईड, ठीक आहे, ॲज दिस, हे जे मी इथं दिलंय. ओके, पण हे जे नावं जे आहेत ते कसे यायला हवे? मला जे हवे ते यायला हवे. मग मी इथे काय करेल? यूज एलियाजेस. ॲज काय येईल? फर्स्ट नेम, अप्पर ऑफ फर्स्ट नेम, यू फर्स्ट नेम. ओके, लोअर ऑफ लास्ट नेम, मग मी काय घेतो? L लास्ट नेम, ठीक आहे. अप्पर ऑफ लास्ट नेम, मग मी काय घेतो? अप्पर ऑफ
लास्ट नेम. ठीक आहे, मी एंटर देऊन खाली घेतो. मॉड शुड बी डोनेटेड ॲज MOD ओनली. ओके, ॲज MOD. ह्या कॉलमचं नाव हे असं येणार नाही. जर मी एलियास दिला तर सी इथे काय आलंय, मॉड ऑफ सॅलरी. हे बघा क्वेरीचं आउटपुट मध्ये काय आलंय, हे असं झालं ना कॉलमचं नाव. मग हे मला तसं नकोय, ते माझ्या टेबलमध्ये शुड बी ॲज मॉड. ओके, स्क्वेअर रूट ऑफ सॅलरी बघा आउटपुट कसं आलंय. ते कसं हवं मला, ॲज SQRT हवं फक्त जस्ट. ठीक आहे, किंवा SQRT सॅल. आणि फर्स्ट नेम लास्ट नेम कॉन्कॅट, हे नाव कसं आलंय, सी समथिंग बियर्ड. आपलं असं नकोय, मी काय करतो ॲज फुल नेम. ठीक आहे, मग जर हे एक्झिक्यूट केलं तर काय होणार, कोणता टेबल बनेल, EMP मॉडिफाईड नावाचा, EMP अंडरस्कोर मॉडिफाईड. याला एक्झिक्यूट करूया. ठीक आहे, कोणता टेबल क्रिएट झाला, EMP अंडरस्कोर मॉडिफाईड. सो जर तो बघायचा असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP अंडरस्कोर मॉडिफाईड. ओके, काय एरर का आला असेल, कॅन एनीवन टेल मी बाय द. टेबलचं नाव सेम दिले, 2 कॉलम्सला आणि 2 कॉलम्सचं नाव सेम आहे. लास्ट लास्ट तर वरती हे द्यायचं राहिलं कॉलम एम्प्लॉई नंतर वरच्या स्टेटमेंटला. येस, सी दोन्ही क्वेरी मध्ये मी सेमिकोलन दिलाय का. मी ज्यावेळेस याला कंट्रोल एंटर इथे एक्झिक्यूट करण्यासाठी शॉर्टकट दिला, इट ट्राय टू एक्झिक्यूट बोथ द क्वेरीज. कारण ह्याला इथून एक्झिक्यूट करायचा ट्राय केला, बट दोघांमध्ये डिफरन्स हे नाहीये ना. सेपरेशन साठी सेमिकोलन जे वापरतो ते तुम्ही कुठे पण द्या. तुम्ही इथे दिलं वेल अँड गुड, इथे दिलं तरी चालतं. ठीक आहे, बट दोघांना सेपरेट केलं पाहिजे दोन क्वेरीला. आता ज्यावेळेस मी कंट्रोल एंटर देईल, इट जस्ट गेव अस द कॉलम टेबल दॅट वॉज क्रिएटेड बाय युझिंग दिस क्वेरी. टेबल आपण इथून क्रिएट केला, म्हणजे जे तुम्हाला आउटपुटला रिझल्ट येतात ते सुद्धा आपण टेबलमध्ये सेव्ह करू शकतो. ठीक आहे, अप्पर फर्स्ट नेम बघा कसं अप्पर मध्ये आलं, म्हणजे स्ट्रिंग आपण सिंगल रो फंक्शन यूज केले होते बघा, आलेत का कामाला. मॉड आला का कामाला, काहीतरी कॅल्क्युलेशन साठी. आता ह्या टेबलचा वापर समजा जे तुम्हाला ETLचं मी सेशन दिलं होतं, ठीक आहे, तर त्या ETL मध्ये ह्या व्हॅल्यूचा काहीतरी यूज असेल, काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं असेल. ठीक आहे, या स्क्वेअर रूटचा काहीतरी यूज असेल, कॅल्क्युलेशन करायचं असेल, असं. समजलं, सेट ऑपरेटर समजले सगळ्यांना, हे समजलं कसं आपण आउटपुट क्वेरीचा जो आउटपुट आलेला आहे त्याला टेबल मध्ये सेव्ह करू शकतो. समजलं, नाही समजलं, समथिंग लाईक हो, दॅट. हो समजलं.